आमच्या गावचा तात्या गुरव मुलखाचा पिसारी. एवढ्या तेवढ्याने ताबडतोब चिडायचा आणि जानवे तोडून लिंबाजी बुवा व्हायचा. 63 माणसाला तात्या गुरव म्हणायची पद्धत अजून आमच्या गावात आहे. तात्याला मरून बरीच वर्ष झाली, पण गावात त्याचे नाव अजून राहिले आहे. जेव्हा तो जिवंत होता तेव्हा मारुतीच्या देवळापासून 100 कदमावर त्याचे 2 आखण्यांचं माळवदी घर होतं. कुटुंबात माणसे इन मिन 3. तात्या, त्याची बायको गीता आणि मुलगा तुकाराम. तात्या मारुतीला पाणी घाली, कण्हेरी रुईची फुले वाही, रात्री गाभाऱ्यात दिवा लावी, दिवसभर गावकऱ्यांसाठी पळसाच्या वडाच्या पानांच्या पत्रावळी लावीत बसे. गीता देवळाचा सोपा दर शनिवारी सारवून काढी. गावात हव्या असेल त्याच्या घरी पत्रावळी नेऊन पोचवी. मारुती पुढे ठेवलेले पैसे तांदूळ जमा करून आणि आपला फाटका प्रपंच समाधानाने चालवी. सकाळी गावात बेल तुळशी वाटायचं काम मात्र तुकारामकडे असे. तो सकाळी दिवस उगवायला अंघोळ करून बाहेर पडे. गावात 100-125 उंबरात एवढा फिरे. फुले तुळशीच्या पुड्या दारात फेकी. माया बहिणी त्याला बुचकुलीभर पीठ घालीत. पिठाची टोपली 9च्या आत घरी. त्याच पिठाच्या भाकरी गीता थापी. प्रपंच हा असा चालला होता. कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही असं हे कुटुंब होतं. पण तात्या मात्र दिवसातून 100दा चिडे. तुक्या गीताला धपाटे घाली. पण ती गोष्ट त्या दोघांच्या आणि साऱ्या गावाच्याही सरावाची झाली होती. तो एक नित्याचाच प्रकार होता. त्यात कुणाला काही विशेष वाटत नव्हते. तुक्या 18 वर्षांचा झाला तरी त्याला ग म भ न देखील ठाऊक नव्हतं. बेलाच्या झाडावर चढणे, काटे चुकून त्रिदळ तेवढाच बेल खुडणे एवढं कसबच ते त्यानं उभ्या आयुष्यात आत्मसात केलं होतं. एकदा दोनदा गावातल्या कृष्णा मास्तराच्या शाळेत तो गेला होता. तिथे पोराने त्याची भारी टर उडवली होती. तेव्हापासून शाळेचाच तेवढा उंबरा त्याच्या पायाला कधीही लागत नसे. तात्यानेही त्या बाबतीत त्याला काही सांगितले नाही, कारण त्याच्याही आयुष्यात शाळा आणि शिक्षण हा प्रकार संभवला नव्हता. दुपार नुसती जळत होती. खंडोबाच्या माळावरच्या चिमखंड्याच्या फुलून लाह्या होतील इतके ऊन तावत होते. नेपती बोराडांच्या फांद्या चित्रांसारख्या स्तब्ध होत्या. बघताच डोळ्याला अंधार येऊन उन्हात चित्रविचित्र रंगाच्या उलट्या पालट्या रेघोट्या सरपटत होत्या. सारा माळ निर्मनुष्य भकास होता. खंडोबाच्या देवळाच्या पडक्या भिंतीला टीचभर सावलीत देवाचा रेडा अंग दाटून बसला होता. बाकी सारा शुकशुकाट. तापलेले खडे आणि माती तुडवीत दूरवरून तुकाराम येत होता. त्याच्या पायात काहीच नव्हते. माथ्यावर पळसाच्या पानाने भरला एक मोठा हरा होता. एखाद्या थकलेल्या जनावरासारखा मोठमोठ्याने उच्छ्वास टाकीत तो गावाकडे येत होता. त्याच्या पाठीवर चांगले 2 कलिंगडा एवढे आवाळू होते व छातीवरही तसाच भोपळ्याच्या आकाराचा मांसाचा गोळा. ही अनावश्यक उपांगे परमेश्वराने त्याला का दिली होती कोण जाणे. तुक्या चालू लागला म्हणजे नेहमीच दबल्यासारखा चाले. 18 वर्षांच्या वयातही त्याची उंची 4 फुटावर चढलेली नव्हती. ती ओंगळ अवाळे तापली म्हणजे त्याचे प्राण कासावीस होत. आजच्या उन्हाच्या माऱ्यात तो नाईलाजाने सापडला होता. पाटलांच्या घरी सत्यनारायण होता आणि रात्री 100 पान उठणार होते. तात्या गुरव शिर्डी घेऊन बाजारला गेला होता. पाटलांची मागणी पुरवण्याचं काम अर्थातच गीता आणि तुका यांच्यावरच पडलं होतं. घरात पळसाचे एक पान देखील शिल्लक नव्हते. दूर 5 मैलावर काटेवनात पळसाची झाडे होती. तिथून पाणी आणण्यासाठी गीतानेच तुक्याला धाडला होता. मोठ्या कष्टासायासाने तुक्या पावले उचलत होता. कधी एकदा घर येते असे त्याला होऊन गेले होते. माथ्यावरचा हरा फेकून देऊन खंडोबाच्या टाक्यात गार आंघोळ करावी असं तुक्याच्या मनात आलं. त्याचे पाय कापू लागले होते.
तोंडाला फेसाटे आली होती. उरा पोटावरची आवाळे तडतडू लागली होती. पण तो थांबला नाही. घरी जायला उशीर झाला तर गीता हरण काळजी करीत बसेल. पत्रावळी वेळेवर तयार होणार नाहीत. पाटील चिडेल आणि ते तात्याला समजेल, म्हणजे तो आईला गुरासारखी मारील, आपल्या आवाळावर फोका उडील. जीवाच्या कराराने तुक्याने खंडोबाच्या टाक्याचा मोह टाकला. ओंजळभर पाणी देखील तो प्याला नाही. टाक्याला वळसा घालून वाळवंटात चुकरे उंटाचे पिल्लू चालावे तसा तो पुढं चालू लागला. वेशीवर असलेल्या प्राथमिक शाळेला मधली सुट्टी झाली होती. चिंचेखालच्या पटांगणात पोरे उड्या मारीत होती. धरगुड्या पोराने तेवढ्यातल्या तेवढ्यात पैदुलाचा डाव मांडला होता. एक पोर उजव्या हाताने कान धरून बसल्या गतीने एक बैदूल ढोपरीत बदीपर्यंत नेत होता आणि बाकीची त्याच्या मागे नाचत ओरडत होती. ढोपर ग पुंगे ढोपर. त्यातल्या एकाने येणाऱ्या तुक्याला पाहिले आणि शिमग्यातले सोंग पाहिल्याच्या अवखळ आनंदात तो ओरडला. उंटाचं पिल्लू आलं रे, उंटाचं पिल्लू आलं. साऱ्या पोरांचे डोळे वेशीकडे वळले आणि क्षणार्धात बिचाऱ्या तुक्याची अवस्था कुत्र्याने वेढलेल्या भिकाऱ्यासारखी केविलवाणी झाली. भुवयात ताणून औंढा गिळून तो गप्प राहिला. पुढे चालू लागला. पोरे त्याच्या मागे लागली. त्याच्या आवाळू चाचपू लागली. त्याच्या हातातली पाने पिपाणी करण्यासाठी काढून घेऊ लागली. तुक्याला अगदी भोवळ्यागत झालं होतं. माथ्यावरच्या हाऱ्यासकट तो कोसळायच्या बेतात होता. एवढ्यात घंटा खणखणली आणि जमलेली सारी भूतावळ पाठीला पाय लावून शाळेकडे पळाली. जाताना एका पोराने एक फुटका वैदूल उगीच तुक्याचे नाक नेमून मारला. तुक्याच्या नाकावर तो अचूक लागला. तुक्या कळवाळला. मारणारे पोर टाळ्या वाजवीत शाळेच्या दरवाजाकडे धावले आणि मग तुक्याची सुटका झाली. गीता लेकराची वाटच पाहत होती. तुक्या येताच ती घाईनं पुढं झाली. त्याच्या माथ्यावरचा हारा तिनं उतरून घेतला आणि फार ताप झाला ग माझ्या लेकराला म्हणून त्याने घामेजलं तोंड तिनं कुरवाळलं. तसे घामात मिसळ्या रक्ताने तिचे हात लालसर ओलसर झाले. तुक्याच्या नाकातून रक्त वाहत होते. काय झालं र? तुक्या काही न बोलता खाली बसला. मागच्या भिंतीशी त्याने डोचकं टेकलं आणि एक दीर्घ निश्वास सोडला. तो तोत्रा होता. बोलताना त्याला फार यातायात पडे. एका वाक्यात तो 3-4दा थांबे. काय झालं रे? पडलास कुठं? पदराने त्याच्या तोंडावरचे रक्त पुशीत गीताने घाबरून विचारले. पाणी. तुक्या एवढंच बोलला. गीता आणते म्हणून आत धावली. तुक्याने धाप टाकली. डोळे खूप रुंद केले. मिटल्या मुठीने ओठाच्या कडेला आलेला फेस पुसला आणि तो धडपडून उठून उभा राहिला. कसे बसे त्याने अंगातले फाटते कुडते काढून फेकले आणि त्याच्यावरच पालता पडून तो धुसमुसून रडू लागला. रडताना सुद्धा त्याला विलक्षण त्रास होत होता. वर धाप लागत होती. प्राण घोटाळ्यागत होत होते. जळून जळून काळ्या कुळकुळीत पडलेल्या जस्ती डब्यातल्या गरम पाण्याने तुक्याने आंघोळ केली. आईच्या जुनेराच्या झडप्यानं अंग पुसलं. हातावर गोपीचंद उगळला आणि त्याचा टिकला कपाळावर लावण्यासाठी म्हणून त्याने भिंतीत खोल्या भिंगात पाहिलं. फार भयान चेहरा होता त्याचा. खवडे होऊन डोक्यातले केस ठाई ठाई गेलेले, निरुंद कपाळ, तुरळक केसांच्या भुवया, किसमीचे डोळे, फेफाने नाक, जाड जाड ओठ आणि या साऱ्या कुरूपतेवर मोड्याने मारलेले असंख्य विद्रूप ठिपके. तुक्याने तोंड वळवले आणि कपाळावर कुठेतरी गंधाची टिकली लावून टाकली. भिंतीतले भिंग अगदी लहानसे, बैलाच्या झुलीत असते तेवढेच होते. त्यामुळं तुक्याला स्वतःच्या चेहऱ्याचा विद्रूपपणा तेवढा जाणवला. उरा पाठीवरची विद्रूपतीची गाठोडी त्याच्या दृष्टीतून सुटली. गीताने त्याला हाक मारली आणि सांगितलं. तुकाराम, देवावर तेवढं पाणी घालून यायचा राजा, मग घासभर खाणं झोप. फार ताप झालाय तुला आज.
हातात एक पाण्याचा तांब्या, त्या तांब्यावरच बाहेरच्या अंगावर चंदनाच्या गंधाचा चोथा आणि रुईची फुले. तुक्या मारुतीची पूजा करण्यासाठी निघाला होता. देवाची पूजा कशासाठी करायची? काय भलं केलंय देवानं आपलं? शरीर हे असं पंगू केलंय. बाप तो तसला तिरसट. देवाच्या कनवाळूपणाच्या कथा त्यानं देवळात चालणाऱ्या पुराणातून मोप ऐकल्या होत्या. त्या साऱ्या खोट्या असतील. मी देवाचं काय केलं आहे म्हणून तो शाळेतल्या पोरांकडून माझी फजिती करीवतो. मी पळसाची पानं आणायला गेलो म्हणजे उन्हाचा तडाखा वाढीवतो. असल्या काही विचारांबरोबरच तो देवळाच्या दिशेनं जात होता. तो थबकला. देवळाच्या अलीकडच्या अंगाला काशा जोंधळ्याचं घर होतं. त्याचे परडू देवळाच्या पायवाटेजवळ येई. परड्याला कुंपण होतं. बाबळीच्या काट्यांच्या आतलं सारं दिसे. आडोळशाच्या झुडपाच्या आडोशाला जोंधळाची सून पाणी न्हात होती. ती विवस्त्र होती. दुपारच्या वेळी खेड्यात कुणी येत जात नाही. कुणब्याच्या बायका अशा बिनघोरी नाहतात. ऐन वयातली गोरी पान पोर. तुक्या थांबला. त्याच्या वयाने त्याच्या अधू अंगात वीज खेळवली. जोंधळाची सून उभी राहिली. जोराचा श्वास ऐकू आला म्हणून तिनं पाऊल वाटेकडे पाहिलं. तो तुक्या दृष्टीस पडला. तुक्या मनात खूप हबकला, पण तिच्या चेहऱ्यावरचा भावरत्ती मात्र पालटला नाही. कुणीही माणसाला लाजेल. तुक्या म्हणजे जणू जनावर. ती त्याच्याकडे पाहून तिरस्काराने हसली आणि पाठमोरी झाली. तिच्या काळ्या कुळकुळीत मोकळ्या केसांचा ओला थाट गोऱ्या पाठीवर निथळत होता. तुक्याच्या अंगातली वीज सणसणली. त्याला वाटले जाऊन त्या ओल्या केसात तोंड घुसमटावं. छातीवरची ती बेलफळं. तुक्या तिथून हल्ला. त्याला तसे उभे राहताना बापई माणूस पाहता तर त्याने त्याचे कुबड दगडाखाली ठेचलंच असतं. देवळात जाऊन तुक्याने मारुतीवर पाणी ओतलं. त्याच्या कुरूप चेहऱ्यावर कुठंतरी गंधाचा टिकला लावला. गंधावरच एक फूल चिकटवलं आणि मगाच्या गोरेपणाच्या कैफातच तो देवळाच्या पायऱ्या उतरला. तो आता जरा जलद चालत होता. पाय पोलता येत ही त्याच्या लक्षातही येत नव्हतं. तिची आंघोळ संपली नसेल तर जाता जाता तिला आणखी थोडी पाहावी. आपल्याला कोणी लाजत नाही एक परी बरंच. डोळ्यांना तरी भरपूर थंडावा मिळतो. त्याच्या बोलण्यासारखेच त्याचे विचारही अस्पष्ट आणि त्याला स्वतःला फार तापदायक होत होते. तो चालत होता. जोंधळ्याच्या परड्याजवळ तो आला तेव्हा ओली नागिन आपली हिरवीगार साडी परड्याच्या कुपावर वाळत घालीत होती. तिचे केस मोकळे होते. तिचा रसरसीत चेहरा तुक्याच्या बाजूलाच होता. काळे भोर डोळे, सरळ नाक, लुसलुशीत गाल, हनवटीवर चुटुकले गोंदवन. तुक्याचे डोळे दिपले. तिचे केस मोकळे होते. पण आता ती चोळी ल्यायली होती. तिने काहीतरी आडवे लावले होते. तुक्या थांबलेला तिच्या लक्षात आला. अगदी सहजपणे तिने विचारलं, झाली का पूजा? तुकाराम? तुकाराम कष्टाने हो म्हणाला आणि चालू लागला. त्याच्या अंगातली वीज बिथरली होती. त्याला नाही तिकडे नेत होती. जोंधळ्याच्या घरात भर दुपारी त्यानं ओल्या केसात तोंड खुपसलं. त्याच्या तोंडावरच्या मोड्या साप निघून गेल्या आणि रंग नितळ सावळा झाला. उरा पाठीवरची आवळे गळून पडली. तुकाराम आणि ती ओली नागिन. तो घरी पोहोचला. गीता पत्रावळी लावीत होती. ती उठली. तिने त्याला जेवायला वाढलं. त्याला जेवण गेले नाही. आईने अर्थ लावला, उन्हानं कायली झाली, त्यानं अन्न जाईना पोराला. हात धुण्यासाठी तो बाहेर गेला. दारातल्या बेलाच्या झाडावर 2 बेलफळे स्तब्ध लटकत होती. भोवती हिरवीगार पाने दाटली होती. तुकारामाच्या अंगातली वीज बरळू लागली. हिरवी साडी, हिरवी पानं, बेलफळं,
आणि आणि आपली आवाळं? तो इतका शिनला होता, ऊन एवढे तापत होते तरी त्याचा डोळा लागला नाही. डोळे मिटून तो स्वस्थ वाकळेवर आडवा झाला होता. गीता विळाने चोयट्या कापत होती. त्याला वाटले, याच विळ्यानं आपली आवाळं जखम न होता अलगद कापली जावीत. भर दुपारच्या प्रहरी जौंदाळ्याच्या कुंपणावरून आपण हरणासारखी उडी घ्यावी. ओल्या केसात तोंड घुसमटावं आणि तो सारखा या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. मध्येच तो उठून बसला. झोप येत नाही का रे? गीताने विचारले. नाही. ऊन फार तावतंय. तुक्या दारातून समोर पाहत होता. दारासमोर आडव्या फांदीवर 2 चिमण्या होत्या. 2 बेलफळे लटकत होती. काळ्या डोक्याची चिमणी तांबूस डोक्याच्या चिमणीच्या डोक्यावर बसून पंख फडफडवीत होती. खालची चिमणी लाडी चिवचिव करीत होती. काळ्या डोक्याची उतरून पलीकडे जात होती. परत पंख फडफडवीत होती. अलीकडे येत होती. परत दुसऱ्या चिमणीच्या पाठीवर बसत होती. परत पंख फडफडवीत होती. खालची चिमणी लाडी चिवचिव करीत होती. चिमण्यांच्या खेळात वारा नसताना देखील हिरव्या पानातील ती बेलफळे अलगद हलत होती. तुक्या पुन्हा आडवा झाला. त्याचे सारे अंग जळजळत होते. खंडोबाच्या टाक्यात जाऊन पडावे असे त्याला झाले होते. तो तळमळत होता. मध्येच बैलासारखा जोरजोराने उच्छ्वास सोडित होता. बाहेर ऊन तावत होते. आत आग पेटली होती. तुक्याला झोप येणे शक्य नव्हते. तो तसाच तळमळत राहिला. ऊन तसेच भयंकर रखरखत होते. बेलाच्या झाडाची सावली त्या उन्हात वाकडी तिकडी तळमळत होती. तुकाराम घामाघूम होऊन धापा टाकीत दाराशी आला. तो दाराला कुलूप. शेजाऱ्याकडे त्यांनी चौकशी केली, पण गीताने किल्लीही ठेवली नव्हती. तुकाराम खूप चढपडला. त्याला वाटले धोंडा घेऊन कुलूप चेचावे. बळ असते तर त्याने हिसकून ते तोडून काढले असते. चेचावे तरी कसे? कुलपाचे पैसे वाया जातील आणि तात्या आपल्या कुबडावर निर्दयपणे फोका उडील. त्याला काही सुचेना. एवढ्यात त्याच्या लक्षात आले, त्याच्या जानव्याला ही किल्ली आहे. ती किल्ली होती देवळाच्या कुलपाची. चिडलेल्या तुकाने संतापाने तीच त्या कुलपाला चालवली. जी टेई तो वाकडी तिकडी फिरवली आणि कसा कुठे खटका जमला कोण जाणे. घराचे कुलूप पटकन निघाले. तुक्याला अत्यानंद झाला आणि त्याच क्षणी त्याच्या मनातल्या विचाराने त्याच्यावर विरजण घातले. कुलूप कुठे दुखावले तर नाही. दार उघडायचं सोडून तो कुलूपच डोळ्याशी धरून पाहू लागला. तोच मागून गीता आली. तिनं हाक मारली, तुकाराम. तुकाराम जागा झाला. गीता केर काढीत होती. तिच्या पत्रावळ्या विणून झाल्या होत्या. त्यांचा गट्टा व्यवस्थित बांधून तिनं कोपऱ्यात ठेवला होता. तुकाराम, उठ बाळा. दिवस मावळायला आला. चूळ भर आणि या पत्रावळ्या पाटलांच्या वाड्यात पोचून ये. मग वाढून मिळेल ते आणायला मी जाईन. स्वप्नातल्या कुलपाचा प्रकार तुक्याला कळला नाही. त्याला झोप चांगली लागली नव्हती एवढं खरं. जौंदाळाच्या सुनेचे गोरेपणच त्याच्या झोपेत मिसळले होते. अंगातली वीज अजून नाचत होती. थैथयाट करीत होती. तो उठला. चूळ भरली. पत्रावळींचा भारा घेऊन पाटलाच्या वाड्याकडे निघाला. जाताना तो मुद्दामच जौंदाळाच्या परड्यावरून गेला. ती हिरवी साडी वाळली तरी तिथेच होती. मागचे दार बंद होते. अडुळशाचे झाड वाऱ्याबरोबर झुलत होते. त्याला बेलफळे नव्हती. ती साडी बघताच तुकारामाच्या अंगात पुन्हा कसला तरी झटका आला. त्या झटक्यासरशी तो पुढं झाला. माथ्यावरच्या पत्रावळीचे ओझे पेलून मागे पाहत पाहत त्याने त्या साडीला स्पर्श केला. अंगातली वीज डोळ्यांपुढून मस्तकात शिरली. त्याचे सारे अंग शहारले. त्याला वाटले, आपण जौंदाळ्याच्या सुनेच्या मांडीला चिमटा काढला. या कल्पनेनंच तो भ्याला.
मागे सरला आणि पुन्हा त्या साडीकडे वळून पाहत अंगातली वीज अंगातच कोंडून तो पाटलाच्या वाड्याकडे निघाला. पाटलाच्या वाड्यात सोप्याला सत्यदेवाची कथा ऐन रंगात आली होती. माणसे बरीच जमली होती. तुक्या समोरच्या दरवाजातून आत गेला नाही. कुणी थट्टा करायची आणखी. परसदारी 2 तरण्या बांडपुरी रहाटावर पाणी ओढीत होत्या. त्या दोघींच्याही पाठीवर मोकळे केस होते. त्यातल्या एकीची साडी हिरवीगार होती. त्या दोघीजणी काही बोलत होत्या. संध्याकाळच्या शीतल प्रकाशात तुक्या ते पाहत होता. त्याच्या डोक्यातली वीज घराघर फिरत होती. त्याचे काळीज वर वर उडीत होते. पोहरावर येऊन हिरव्या साडीची तरुणी तो घंगाळात ओतणार तोच तुक्याकडे तिचे लक्ष गेले. ई ती भिवून चिरकलीच. भ्याल्यानंतर ती इतक्या चलाकीने हल्ली, अशी सुंदर लचकली की तुक्याला वाटले तिला तशीच धरून ठेवावी. अगं बाई, असला कसला माणूस हा? ती बुजरी पोरगी किंचित तिरस्काराने आणि बऱ्याचशा अनुकंपेने बोलली. पाटीवर्ग काय आहे त्याच्या? आवाळू आहे, पाटलाच्या सुनेने आपल्या पाठराखणीला सांगितले. एवढं मोठं? बुजरीनं आपली कमानदार भुई वर उचलीत विचारले. करणी देवाची, पाटलाची सून म्हणाली. हाडे नसतात आवाळूत? कोण जाणे, बघ हवी तर. बेफिकिरीने पाटलाची सून म्हणाली. ती बुजरी धिटाईनं पुढं झाली आणि गोगलगाय चाचपताना होईल तितका चेहरा वाकडा करून तिने त्याची पाठ चक्क चाचपून पाहिली. तिचा स्पर्श होताच तुक्याला शिरशिरी आली. अंगातली वीज सारखी उशापासून पायथ्यापर्यंत भिरभिरू लागली. या पत्रावळी, एवढं सांगून तो परसदारानेच बाहेर पडला. एखादा पेटलेला काजवा अंधारातून द्रुतगतीने जावा तसा तुकाराम जात होता. त्याचे मन कोकलत होते. देवाची करणी, देवाची करणी, देवाची करणी माझ्यापुरतीच अशी विद्रूप का? त्या जौंदाळ्याच्या सुनेला त्याने ओल्या हळदीचा रसरशीतपणा दिला. पाटलाच्या सुनेला उतू जाईल इतकं रूप दिलं. बुजरीला हरणासारखे डोळे दिले. आणि मला ही आवाळ. विचारांच्या गतीसहितच तो जौंदाळ्याच्या परसाजवळ आला. त्या ओल्या नागिनीची साडी काटे कुंपणावर वाळत होती. तुक्याच्या डोक्यात पुन्हा कसली तरी सनक उठली. अंधार हळूहळू उतरतच होता. जौंदाळाच्या घराचे मागचे दार बंद होते. अवतीभोवती माणूस काणूस कोणी नव्हतं. चावडी मागच्या दावणीत बांधलेला खोड डरकत होता. एक खिलारी गाय दूर पडलेली चिपाडे सगळीत होती. जीवाचा धडा करून तुकारामाने ती साडी काठ्यावरनं काढली. तिचा बोळा काखेत मारला आणि जन्मात साधली नसती इतक्या जल्दीनं त्यानं धूम ठोकली. गीता देवळाकडे जायला निघाली होती. ती तुकारामाला म्हणाली. आलास पत्रावळी देऊन? मी देवळात जाते, दिवा लावते, तिथनं तशीच जाते पाटलांच्या वाड्यात. रात्री कीर्तन आहे. दुपारचा नैवेद्य आहे तो तू खा. मला यायला मध्यान्ह होईल. तुकाराम म्हणाला आणि घराच्या चौकटीतून सटक्याने आत शिरला. त्याला जेवण सुचले नाही. पुढच्या खोलीतच अधाशीपणाने त्याने एक तरट अंथरले. त्यावर त्या साडीची चौपदरी अंथरली. दार लावून घेतले आणि उन्हाने हैराण झाल्यावर खंडोबाच्या गार तळ्यात अलगद झुळकी मारावी तशी त्याने त्या अंथरुणावर मारली. जौंदाळ्याच्या सुनेचे ओले लावण्य, बुजरीचा नाजूक स्पर्श, तिच्या भुवईची कमान, बेलफळाचा कठीणपणा, पिकलेल्या निळुंब्याची आंबट चव, नाना गोष्टी तो अनुभवित होता. उन्हात तापलेल्या चिमण्या मातीत गडाबडा लोळतात, पंख फडफडवितात, तसे करीत होता. लिंबाच्या मोहराचा वास, गव्हाच्या लोंब्यावरचा ओलसर वारा, दिवाळीतली पहाट, त्याच्या अनुभूतीत ही सारी सुखे एकत्र आली होती. आपले अवघड अंग तो मनमुराद लोळवीत होता. हळूहळू लोटांगण थांबले.
त्याच्या अंगातली शीर्ण शीर शिथिल झाली. पानाआडची बेलफळं करकचून आवळून त्याने फेकून दिली. त्रिदळ बल तेवढे तोडलं. त्याचा भारा छातीशी धरून तो परतला. त्याला गाढ झोप लागली. सकाळी चावडीवर बोभाटा झाला. जाऊंदाळ्याच्या सुनेची साडी चोरीला गेली. गाव रखवालदार तलाश घेऊ लागले. ओल्या नागिनीने तुक्याचाच वहीम घेतला. बापू रामू शुगुरुवाच्या घरी आला. तेव्हाही तुकाराम गाढ झोपला होता. बाजारातून परतलेला तात्या गुरव शिर्डीचे 40 रुपये गीताला मोजून देत होता. तात्याबा, रामोशाने हाक दिली. काय? तुकाराम कुठं आहे ता? निजलाय अजून? का हो? गीता म्हणाली. पाटलांनी बोलावलंय. रामोशी बोलला. मी येतो की. तात्या, नाही, त्याच्याकडेच काम आहे. अजून कसं झोपलंय कुबडं हे? तुक्या, ए तुक्या, उठ किरले का तुक्या? तात्याच्या कर्कश हाकाने तुक्या जागा झाला. दारातून आत आलेली गोड उन्हे थंडीतल्या शेकासारखी त्याला सुखद वाटत होती. त्याने उठून आळस दिला. तोंड धू आणि चावडीकडे जा. पाटलांनी बोलावलंय म्हण. तात्या खेकसला. तुकाराम मुकाट्यानं उठला. उंबऱ्याशी बसता बसता एकदम चमकून बाप रामोशी, हीच ती साडी? ओरडला. म्हणजे? तात्या बोलला. जाऊंदाळ्याच्या सुनेची ही साडी चोरली तुमच्या लेकानी. अंथरुणाला शिवून बापू रामोशानं ती साडी उचलली. पिसारी तात्याचा तोल एका क्षणात सुटला. आत जात असलेल्या तुक्याला त्याने बावळे धरून मागे खेचले आणि तोंडाने लाख शिव्या मोजीत त्याला पडे तोपर्यंत मारला. तुक्या एक अक्षर बोलला नाही. कष्टाने हुंदके देऊन तो केविलवाने रडत होता. कुंभाराने चिखल तुडवावा तसा तात्या त्याला तुडवीत होता. जखमी गिधाडासारखा तुक्या चावडीच्या कोपऱ्यात निपचित पडला होता. पाटील गीताला जाब विचारित होते. त्यांनाही तुक्याची कीव आली होती. मुद्देमाल सापडला होता. तुक्या बेशुद्ध होता. गीताला तर तोंडच नव्हते. हे असं कसं केलं ग यानं गीता? पाटलाने विचारलं. रडून रडून डोळे सुजलेली गीता कपाळावर हात मारून अपराधी आवाजात बोलली. देवाची करणी. धन्यवाद. आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. मराठी वाङ्मयातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा. आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल. आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद.